सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, एक पेड माँ के नाम 2026-27 हा उपक्रम संपूर्ण देशामध्ये सुरू झालेला आहे. एक पेड माँ के नामच्या संदर्भाने शाळेने लॉग इन नेमके कोठे करावे, कसे करावे, प्रत्यक्षामध्ये पासवर्ड आठवत नाही मग काय करावं, पासवर्ड रिसेट कसा करावा, या संदर्भाने बऱ्याचशा मुख्याध्यापक बंधू भगिनींचे फोन मेसेज येत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नेमकं शाळेनं कोणत्या वेबसाईटवर जायचं, तिथे गेल्यानंतर नेमकं लॉग इन कोठे करायचं, पासवर्ड कोणता टाकायचा, युजर नेम कोणता टाकायचा आणि पासवर्ड जर मला आठवत नाही तर तो रिसेट कसा करावा हे आपण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला प्रत्यक्षात आपण ऑनलाईन जाऊ आणि बघूया की एक पेड माँ के नाम मध्ये नोंदणी आपण कशी करायची. तर याच्यासाठी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला कुठल्याही ब्राउझरमध्ये जायचंय. आपण गुगलमध्ये आलो. आपल्याला बाकी काही जरी आठवत नसेल तर आपण एक पेड माँ के नाम एवढं तरी टाकू शकतो. हे टाकता क्षणी आपल्याला एक पेड माँ के नामची जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर आपल्याला इथं क्लिक करायचंय. मी तुम्हाला वेबसाईट पण सांगणार आहे, परंतु एक पेड माँ के नाम असं जर टाकलं तर बघा या पद्धतीनं आपण प्रत्यक्षात इथं येतो. युको क्लब फॉर मिशन लाईफ ही जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट शासनाची वेबसाईट आहे. yuko-club.education.gov.in या वेबसाईटवर यायचं. या वेबसाईटवर आल्यानंतर इथं उजव्या साईटला बघा स्कूल लॉग इन, फॅकल्टी लॉग इन आणि स्टेट लॉग इन. याच्यापैकी आपल्याला स्टेट लॉग इनशी काही घेणं देणं नाही. फॅकल्टी लॉग इन आपल्याला स्कूल लॉग इन वर क्लिक करायचंय. स्कूल लॉग इन वर मी क्लिक करता क्षणी स्कूल लॉग इन आणि युडायस कोड मागितलाय आपल्याला. आपल्या शाळेचा जो युडायस कोड आहे तो युडायस कोड आपल्याला इथं भरून घ्यायचा आहे. मित्रांनो, युडायस कोड आपण इथं टाकला की युडायस कोड टाकल्याच्या नंतर 11 अंकी जो युडायस कोड आहे तो टाकला आणि तो टाकल्यानंतर इथं कंटिन्यू म्हणायचं. कंटिन्यू म्हणता क्षणी या पद्धतीनं आपल्याला इथं मेसेज येतो की बघा ईमेल आय डीवर आणि मोबाईल नंबरवर, शाळेच्या ईमेल आय डीवर आणि मोबाईल नंबरवर 2 ठिकाणी OTP सेंड केला. हे बघा, OTP सेंड सक्सेसफुली टू झेडपी, जे काय ईमेल आय डी तो ईमेल आय डी आणि प्रत्यक्षात 94 वाला मोबाईल नंबर आहे या मुख्याध्यापक साहेबांचा, तो OTP देखील इथं सेंड झालेला आहे. आणि यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे, जो OTP आपण जो गेलेला OTP आपल्याला आलेला OTP आहे तो OTP आपल्याला इथं टाकायचा. तो OTP या पद्धतीनं आपण टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला खाली इथं जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा खूप काळजीपूर्वक भरायचा. मित्रांनो, तो कॅप्चा आपल्याला काळजीपूर्वक भरून घ्यायचा. जर तो कॅप्चा आपल्याला ओळखू येत नसेल तर तो आपण कॅप्चा नवीन हे करायसाठी हे देखील करू शकतो. तर या पद्धतीनं आपण कॅप्चा भरून घेतला. कॅप्चा भरून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं सबमिटवर क्लिक करायचंय. आपण काय बघत आहोत, आपल्याला एक पेड माँ के नाम मध्ये मला माझा OTP आठवत नव्हता म्हणून मी मला माझा पासवर्ड आठवत नव्हता म्हणून मी तो रिसेट करत आहो. आणि बघा सबमिटवर क्लिक करा. बघा लॉग इन सक्सेसफुली आणि मला इथं ते म्हणतं सेट युअर पासवर्ड, तुमचा नवीन पासवर्ड क्रिएट करा असं म्हटलंय. आणि मग मी इथं पासवर्ड क्रिएट करायला लागलो. या पद्धतीनं पासवर्ड क्रिएट करत असताना आपण इथं पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा. या पद्धतीनं असा पासवर्ड आपण इथं पासवर्ड टाकायचा. न्यू पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड म्हणायचं आणि अपडेट पासवर्डवर क्लिक करा. अपडेट पासवर्डवर क्लिक करता क्षणी या पद्धतीनं आपला नवीन पासवर्ड क्रिएट झालेला आहे. आणि आता आपण प्रत्यक्षामध्ये नवीन तुमच्या पासवर्डना शाळा लॉग इन करू शकतो. मला पासवर्ड आठवत नव्हता म्हणून माझी शाळा, अर्थात मी साधन व्यक्ती, मला शाळा नाही, ही आमच्या धांडे सरांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवविरा शाळा आहे. आपण ती शाळा पाहत आहोत. सरांनाही पासवर्ड आठवत नव्हता आणि आता तुम्हाला या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये तुमची शाळा दिसायला लागते. आता आपण बघणार आहोत की प्रत्यक्षामध्ये पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत की आता इथं आल्यानंतर काय करायचंय. तर लगेच पुढच्या व्हिडिओत बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.